रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत दिवाणखावली ते शापेबावणी या रेल्वे स्थानकांदरम्यान कोकण रेल्वेच्या थांबलेल्या गाड्यांमध्ये प्रवाशांकडील दागिने व पर्स चोरीच्या 8 घटना दाखल झाल्या होत्या। या प्रकरणांचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एक आरोपी अटक केलाय। न्यायालयाने सदर आरोपीला 10 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे। आरोपीकडून चौकशीत असे निष्पन्न झाले की चोरी केलेले दागिने सोनाराकडे विकण्यात आले होते। त्यानुसार पोलिसांनी 44 ग्रॅम सोनं जप्त केलं असून त्याची किंमत अंदाजे 5,02,000 आहे। तसेच चोरीस गेलेल्या 3 पर्स काही किरकोळ वस्तूंसह रिकव्हर करण्यात आल्यात। या गुन्ह्यात आरोपीसोबत इतर 3 साथीदार सहभागी असून ते सध्या फरार आहेत। त्यांचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे। तपासात असेही उघड झाले की आरोपी टोळीची पद्धत अशी होती की गाडी रेल्वे साईडला थांबलेली असताना अंधार असलेल्या डब्याच्या खिडकीजवळ एक आरोपी उभा राहायचा आणि दुसरा आरोपी त्याच्या खांद्यावर उभा राहून खिडकीपर्यंत पोहोचायचा। त्यानंतर झोपलेल्या प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चेन किंवा खिडकीला अडकवलेली पर्स खेचून चोरी केली जात होती। ही माहिती ओनिलिमा कुलकर्णी, सहाय्यक पोलीस आयुक्त, हार्बर झोन यांनी दिली आहे। अंतर्गत ऑगस्ट ते नोव्हेंबर या दरम्यान दिवाणखावटी आणि सापेबावणे या रेल्वे स्थानकांदरम्यान जेव्हा कोकण रेल्वेच्या काही गाड्या काही सायडिंगला थांबलेल्या असताना त्यातील झोपलेल्या प्रवाशांच्या अंगावरचे दागिने आणि त्यांच्या लटकवलेल्या पर्स वगैरे यासारख्या गोष्टी खेचून घेऊन आरोपींनी गुन्हे केलेले होते। असे 8 गुन्हे आमच्या पोलीस ठाण्यात, रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल होते। तर त्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने आम्ही तिथले सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आमच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाणे याचे अधिकाऱ्यांनी त्या गुन्ह्याचा तपास केला आणि त्यामध्ये आम्ही एक आरोपी जो आहे तो दिनांक 30/11/2025 रोजी अटक केलेला आहे। त्याला आता दिनांक 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। सदर आरोपीला अटक केल्यानंतर आरोपींनी सदरचे दागिने जे काही खेचलेले दागिने होते तर ते दागिने त्यानं सोनाराकडे विकलेले होते। त्यामुळे आम्ही त्या सोनाराकडून सुद्धा सदरचे दागिने जे आहेत 44 ग्रॅम सोनं जे आहे ते आम्ही रिकवर केलेलं आहे। त्याची किंमत अंदाजे 5,02,000 रुपये आहे। त्याचबरोबर 3 पर्स ज्या चोरीला गेलेल्या होत्या त्या पर्स त्यातील काही किरकोळ सामानासह त्या पण आम्ही रिकवर केलेल्या आहेत। यामध्ये आरोपीबरोबर त्याचे इतर 3 साथीदार आहेत, ते 3 साथीदार फरार आहेत, परंतु सदर साथीदारांना आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहोत। सदर आरोपी हे आपली रेल्वे सायडिंगला थांबलेली असताना जे डबे अंधारात आहेत अशा डब्यांच्या खिडक्यांच्या जवळ एक आरोपी खाली वाकलेला असतो आणि दुसरा आरोपी त्याच्या खांद्यावर उभा राहून खिडकीपर्यंत पोहोचतो आणि त्या खिडकीमध्ये जे काही झोपलेली महिला किंवा अडकवलेलं सामान असेल तर ते महिलेच्या किंवा जे काही पुरुष नागरिक जे कोण असतील त्यांच्या गळ्यातील चेन किंवा मंगळसूत्र हे खेचलं जातं किंवा लटकवलेल्या बॅगा ह्या तिथून खिडकीतून काढून चोरून नेल्या जातात। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।